नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. रामनवमी निमित्त रामाचं चरित्र थोडक्यात आपल्यासोबत शेअर करते. रामनवमी म्हणजेच रामाचा जन्मदिवस होय. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी माध्यान्नीला अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. रामजन्माचा हा उत्सव गावोगावी राम मंदिरातून साजरा केला जातो. राम हा विष्णूचा 7वा अवतार मानित असल्यामुळे काही ठिकाणी विष्णू मंदिरातूनही हा उत्सव साजरा करतात. कित्येक राम मंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा 9 दिवस तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे 12 दिवस हा उत्सव साजरा करतात. कथा, कीर्तन, भजन, रामायणाचे पारायण, राममूर्ती शृंगारणे अशा विविध प्रकारे हा उत्सव साजरा करतात. नवमीच्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास रामजन्माचे कीर्तन सुरू होते. मध्यान्हकाळी कुंची घातलेली छोटी राममूर्ती किंवा नारळ पाना फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवतात. पाळण्याला झोका देतात. भाविक त्याला गुलाल फुले उधळतात. रामनामाचा जय जयकार करतात. रामजन्म झाल्यावर बालरामाचे सर्व सोहाळे म्हणजे रामजन्माचा जय जयकार करतात. त्याला न्हाऊ माखू घालतात. अंगाई गीत म्हणून त्याला पाळण्यात झोपवतात. असं करतात. त्यानंतर उत्सवाची सांगता होते. काही ठिकाणी द्वादशीला पाऊलघडीचे कीर्तन होऊन हा सोहळा संपतो. नाशिक, अयोध्या, तिरुपती, रामेश्वर, शिर्डी आदी ठिकाणी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. हजारो भाविक रामचंद्रांच्या दर्शनासाठी तेथे जमतात. रामचंद्रांच्या चरित्राची, त्यांच्या शौर्य, धैर्य, तत्वनिष्ठा, त्याग, प्रेम अशा अनेक गुणांची आठवण करण्यासाठी, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांची कथा समजावून घेतली पाहिजे. अयोध्येला राजा दशरथ राज्य करीत होता. त्याला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या. या राण्यांपासून त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 मुलगे झाले. कौसल्याच्या पोटी श्रीराम, सुमित्रेस लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत झाला. 4 भावंडे राजवाड्यात खेळत होती. दिसामासांनी मोठी होत होती. राजा राण्यांना आणि अयोध्येच्या प्रजेला आनंद देत होती. थोडे मोठे झाल्यावर दशरथाने सर्व राजकुमारांना उत्तम शिक्षण दिले. श्रीराम धनुर्विद्येत प्रवीण झाले. त्या काळात राक्षस आर्यांच्या ऋषीमुनींच्या यज्ञयागात अडथळे आणीत, यज्ञाचा विध्वंस करीत. विश्वामित्र ऋषींनी एक यज्ञ करण्याचे ठरविले. त्यांच्या रक्षणाकरता त्यांनी दशरथाकडे श्रीरामांची मागणी केली. दशरथाने ती मान्य केली. श्रीरामांच्या बरोबर लक्ष्मणही गेला. त्यांनी आपल्या पराक्रमाने रस्त्यात आडव्या आलेल्या त्राटिका राक्षसीचा वध केला. नंतर राक्षसांचा वध करून विश्वामित्रांचा यज्ञ निर्वेधपणे पार पाडला. त्यांचे शौर्य बघून विश्वामित्र ऋषी श्रीरामांवर संतुष्ट झाले. त्यांनी त्याला अस्त्रविद्या शिकविली. त्यामुळे त्यांच्या धनुर्विद्येला एक आगळेवेगळे तेज चढले. त्याचबरोबर त्यांनी राक्षसांच्या अत्याचाराची माहिती दिली. राक्षसांच्या अत्याचाराने लोक कसे हवालदिल झाले आहेत, त्यांच्या अन्यायाने, जुलमाने कसे त्रासले आहेत हे सांगितले, दाखवून दिले. त्यामुळे आपण या दुष्टांचा नाश करून प्रजेला सुख दिले पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र अयोध्येला निघाले असतानाच मिथिला नगरीहून एक दूत आला. मिथिलेचा राजा जनक याने आपल्या कन्येचे, सीतेचे स्वयंवर मांडले होते. विश्वामित्र त्या दोघांना घेऊन मिथिलेला निघाले. जाता जाता रस्त्यात त्यांनी अहिल्याचा उद्धार केला. मिथिलेला गेल्यावर श्रीरामांनी शिवधनुष्यभंगाचा पण जिंकला. राम सीतेचा विवाह झाला. सारे अयोध्येस आले. सर्वजण आनंदात दिवस घालवित असतानाच दशरथाने रामचंद्राला युवराज्याभिषेक करण्याचे ठरविले. राजप्रासादात तयारी सुरू झाली. त्याचवेळी मंथरा नावाच्या दासीने कैकेयीचे कान भरले. भरताला राज्य मागून घे आणि रामाला वनवासात पाठव असे सांगितले. कैकेयीला सुद्धा ते पटले. तिने राजाकडे हट्ट धरला. दशरथाने तिची अनेक रीतीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला,
पण व्यर्थ, ती आपला हट्ट सोडायला तयार होईना. उलट दशरथाने पूर्वी तिला 2 वर दिले होते, त्याची आठवण करून देऊन तिने राजाला कोंडीत पकडले. राजाचा नाईलाज झाला, पण रामाला वनवासात पाठवायला त्याचे मन काही तयार होईना. श्रीरामांना हे कळताच पित्याचे वचन खरे करण्यासाठी आणि मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वनवासात जायचे ठरविले. लक्ष्मण आणि सीतेलाही हे समजले. त्यांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरविले. राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघाले. राजाला अतीव दुःख झाले आणि थोड्याच दिवसात त्याचा अंत झाला. या घटना घडल्या त्यावेळी भरत आजोळी गेला होता. त्याला बोलावून घेतले. हे सगळे कळल्यावर त्याला फार वाईट वाटले. श्रीरामांवर भरताचे निस्सीम प्रेम होते, अतिशय प्रेम होते. आपल्या सुखासाठी आपल्या आईने त्यांना वनवासात पाठवावे हे त्याला काही आवडले नाही. तो आईला रागावून खूप बोलला आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी तो प्रजाजनांसह अरण्यात निघाला. श्रीरामांची गाठ घेऊन त्याने अयोध्येला परत येण्याविषयी पुन्हा पुन्हा विनविले, पण श्रीरामांनी त्याची समजूत घातली. दोघांनीही पितृवचनाचे पालन करणे कसे आवश्यक आहे हे सांगून त्याला परत जायला सांगितले. अखेर श्रीरामांच्या पादुका घेऊन तो परत आला आणि पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करायला सुरुवात केली. वनवासी राम, लक्ष्मण, सीता मार्ग आक्रमित गोदावरीच्या तीरावरील पंचवटी भागात येऊन राहिले. त्या काळी तेथे घनदाट जंगल होते. त्या प्रदेशाला दंडकारण्य म्हणत असत. या अरण्यात अनार्य राक्षस यांची वस्ती होती. हे लोक क्रूर होते, नरमांस भक्षण करीत. त्यामुळे आर्य लोकांपैकी प्रथमच दंडकारण्यात पाऊल ठेवणाऱ्या श्रीरामांचे जीवन किती धोक्यात होते हे आपल्या लक्षात येईल. अशा भयंकर अरण्यात दिवस घालवीत असताना एकदा शूर्पणखा नावाची राक्षसी मायावी रूप घेऊन श्रीरामांकडे आली. ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती आणि त्या दंडकारण्याची स्वामिनी होती. श्रीराम तिला आवडल्याने त्यांनी आपल्याशी लग्न करावे असा तिने हट्ट धरला, पण त्यांनी नकार देताच ती त्यांना ठार मारायला पुढे धावली. ते लक्षात येताच लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून तिला हकलून दिले. विद्रूप झालेली शूर्पणखा आरडाओरड करत लंकेला रावणाकडे गेली. तिने रावणाला सारा वृत्तांत सांगितला. माझ्या अपमानाचं सूड घे, सीता दिसायला सुंदर आहे, तिला पळवून आण असे सांगितले. सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य अंगावर पडल्यामुळे रावणाचा अपमान झाला होता आणि त्या अपमानाचा सूड रावणाला घ्यायचा होता. रावणाला ही आयतीच संधी चालून आली. त्यामुळे रावण दंडकारण्यात गेला. बरोबर मारीच राक्षस होता. त्याने कांचन मृगाचे रूप घेतले. आपल्या पर्णकुटीबाहेर चरणाऱ्या त्या कांचन मृगाला पाहून सीता मोहित झाली. रामाकडे तिने हट्ट धरला. राम त्या मृगामागे गेले. लक्ष्मण कंदमुळे आणण्यासाठी गेल्याने आश्रमात सीता एकटी आहे असे पाहून रावणाने गोसाव्याचे रूप घेतले आणि भिक्षा वाढण्याकरिता आश्रमाबाहेर आलेल्या सीतेला पळवून नेले. राम, लक्ष्मण आश्रमात परत आले तेव्हा त्यांना सीता कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्यांनी सीतेचा खूप शोध केला, पण त्यांना सीतेचा शोध लागला नाही. तिच्या अपहरणामुळे ते दुःखाने वेडेपिसे झाले. वाटेत त्यांना जटायू भेटला. त्याने रावणाने सीतेला पळवून नेल्याची आणि तो लंकेच्या दिशेने गेल्याची बातमी सांगितली. ते लंकेच्या दिशेने जात असताना पंपा सरोवराजवळ त्यांनी महापराक्रमी हनुमंताची भेट झाली. त्याने वानरराज सुग्रीवाची भेट घडवून आणली. हनुमान श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक बनला. त्याने सीतेचा शोध घेतला, लंका जाळली. सुग्रीव, नल, नील, जांबुवंत या वानरवीरांसह श्रीरामांनी लंकेवर स्वारी केली. रावणाचा वध करून सीतेची मुक्तता केली. आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेसह गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येला परत आले. त्यांच्याबरोबर हनुमानही होता. श्रीराम परत आले म्हणून अयोध्येच्या नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारली, आनंद उत्सव साजरा केला. थोड्याच दिवसात श्रीरामांना राज्याभिषेक झाला. रामराज्य सुरू झाले. अशा या रामराज्यात प्रजा सुखी समाधानी होती. राज्यात समृद्धी नांदत होती.
शत्रूंचा नाश झाल्याने प्रजा निर्भय होती. सगळीकडे आनंदी आनंद नांदत होता. पण दुधात मिठाचा खडा पडावा तसे झाले. पौर्णिमेच्या चंद्राला ग्रहण लागले. सीता रावणाच्या बंदिवासात बरेच दिवस असल्याने एका नागरिकाने तिच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली. श्रीरामांना ते कळताच त्यांनी सीतेचा त्याग केला. त्यावेळी सीता गरोदर होती. ती वाल्मिक ऋषींच्या आश्रमात राहिली. तिथे असतानाच तिला लव आणि कुश असे 2 पुत्र झाले. मोठे झाल्यावर वाल्मिकींनी त्यांना यथायोग्य शिक्षण दिले. ते धनुर्विद्येत प्रवीण झाले. त्याच वेळी श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाचा घाट घातला. राजाचा घोडा वाल्मिकींच्या आश्रमाजवळ येताच लवकुशांनी तो अडवला. राम सैन्याबरोबर युद्ध केले. आपल्या अतुल पराक्रमाने लक्ष्मणाला मूर्छित केले. यज्ञदीक्षा सोडून श्रीरामांना रणांगणावर यावे लागले. लवकुशांनी आपल्या अलौकिक पराक्रमाने त्यांनाही आश्चर्यचकित करून सोडले. ती आपलीच मुले आहेत हे कळल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. ते वाल्मिकींच्या आश्रमात गेले. तिथे सीतेची गाठ पडली. राम यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. परंतु याच वेळी सीतेने धरंती मातेला विनविले, माते, मी जर निष्कलंक असेन तर मला पोटात घे. धरणी दुभंगली. आतून एक सिंहासन वर आले. त्यावर धरती माता होती. तिने सीतेला आपल्या शेजारी बसविले. श्रीरामांच्या डोळ्यादेखत ते सिंहासन भूमीत गेले. भूमिकन्या भूमीशी एकरूप झाली. श्रीराम दुःखसागरात बुडाले. लवकुशांना घेऊन ते अयोध्येत आले. पण सीतेच्या विरहाने त्यांचे राज्यकारभारात लक्ष लागेना. त्यांनी आपल्या मुलांना राज्याभिषेक केला आणि शरयू नदीत देहार्पण केले. रामायण संपले. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने या रामकथेचे स्मरण आपण केलं पाहिजे. या कथेतील आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात ते का, ते समजून घेतलं पाहिजे. दशरथाचे आणि कौसल्याचे पुत्रप्रेम, श्रीरामांचा व्यक्तिजीवनाचा आदर्श, राम लक्ष्मण भरत यांचे बंधुप्रेम, सीतेचे पतिप्रेम आणि पतिनिष्ठा, श्रीरामांसारखे मार्गदर्शक लाभल्यावर वानरांप्रमाणे सामान्य असणारेही कार्यकुशल होऊ शकतात, महान पराक्रम करू शकतात. ही शिकवण, हनुमंताची भक्ती, हे सारे आठवून ते आदर्श आचरणात आणण्याचा आपण थोडा तरी प्रयत्न केला तरी हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल. श्रीरामांचे अनेक भक्त आहेत. संत तुलसीदास, संत रामदास, संत कबीर. श्री रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीरामांना साष्टांग नमस्कार घालते आणि राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम पतित पावन रामा जय जय पावन रामा जय जय राम 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 सीता राम राम राम. माहिती आवडल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब दिलेले माझे चॅनल. थँक्यू.